अँटिना आपण दिलेला आहे छोटा, कारण तो जो अँटिना होता मोठा तो तुटायचा, ब्रेक व्हायचा, त्याला बाहेर कुठे ठेवावं लागायचं आपल्याला, त्यासाठी 4G चा आपण अँटिना दिलेला आहे. गरज नाही. हे बघा, आपल्याला ही फोन मशीन वापर करते वेळेस आपण ही फोन मशीन स्वीकारलेलं होतं, त्याच्यामध्ये जवळपास 4 वर्षांमध्ये आपल्याला जो अनुभव आलेला आहे त्याच्यामध्ये अनुभव असा आलेला आहे की आपण ग्राहकाला वेळेवर माल देऊ शकतो. बरोबर आहे. आपल्याकडे किती रिटर्न माल शिल्लक आहे हे तुम्हाला कळालं नाही, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एकाच अंकामध्ये 4 आयटम निघत नाही, त्या मशीन प्रॉब्लेम म्हणजे आपल्या प्रामुख्याने ह्या 3 अडचणी महत्वाच्या. एका अंकात 2 ते 3 आयटम निघले पाहिजे आणि आपण दैनंदिन जो व्यवहार केलेला आहे तो व्यवहार पारदर्शकता असेल, एक्झिक्युटिव्ह असेल, मंत्रालय असेल, तो कलेक्टर सिक्युरिटी असेल. बघा साहेब, बोला. हे जे ना तुम्ही कंपनीचं सगळं आम्हाला तुमचा आरोप करताय आणि तुम्ही कर्मचारी वर्ग होतं कसं माहितीये का, आम्हाला एका अंकामध्ये 3-4 आयटम एकाच वेळेस याच्यात शिल्लक आहे का नाही? आता तर नाही आहे. पुढे आता नाही, पुढे काय करणार याच्यामध्ये? पुढे ते एनआयसीचं ऍप्लिकेशन आहे सर, ते एनआयसी करतं, आपलं नाही. बरं, एनआयसीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या आम्हाला प्रशासनाला काय मदत देऊ शकते कंपनी मार्फत? आपण काय करतो, एनआयसीचं कुठलंही ऍप्लिकेशन चेंज झाल्यानंतर ते सर्व्हरला टाकतं. सर्व्हरला टाकल्यानंतर जशी तुम्ही मशीन ऑन कराल तसं ते ऍप्लिकेशन ऑटोमॅटिक आपल्या मशीनमध्ये ते तुम्ही 2-3दा बघितलं. नाही, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आमच्या बाजूने काय तुमच्या कंपनीला सजेस्ट करणार? आम्ही सांगू त्यांना निवेदित की असं आम्हाला ट्रेनिंग मध्ये त्यांनी विचारलेलं आहे. विचारलेले नाहीये, तुम्ही त्यांना क्लिअर करा की संबंधित पूर्ण हा तुम्ही असं समजू नका की हे फक्त छत्रपती संभाजीनगर शहराचं दुकानदार आहे असं आहे. मी हा प्रश्न तुम्हाला याच्यासाठी होतो की अख्ख्या महाराष्ट्र राज्यासाठी विचारतो. मी एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी विचारत नाहीये, अख्ख्या मी राज्याध्यक्ष असल्यामुळे मला अधिकार तुम्हाला प्रश्न विचारायचा की हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रासाठी तुम्हाला विचारतो की तुम्ही आमच्या एकाच अंकात फिंगरप्रिंट मध्ये 4 आयटम त्या ठिकाणी निघणार आहेत का, याच्यासाठी तुम्ही तुमच्या ऑप्शन तुमच्या कंपनीला काय तुम्ही रिपोर्ट करणार किंवा तुम्ही तुमच्याकडून तहसीलदारला किंवा डीओसीला किंवा आमच्या दुकानदाराला तुमच्या कंपनीतर्फे काय मदत करणार आहे हे तुम्ही आणि किती दिवसात करणार ते आमच्या हातात नाही सर. आम्ही ह्यांनी जो प्रश्न दिलेला आहे कॅमेरा इधर एका अंकामध्ये 1 मिनिट माईक मध्ये क्लिअर करा तुमचं. 4 वस्तू हव्यात एका अंकामध्ये. हे एनआयसीचं ऍप्लिकेशन आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वरती मंत्रालयाला करू शकतो, त्यांना सांगू शकतो की ह्या सुविधा त्यांना हव्या आहेत. त्यांनी आम्हाला त्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं होतं. त्याचं काय नियोजन कधीपर्यंत होणार आहे? केवळ आमची मागणी जास्त आहे की ते तरी सांगा. हे जास्त आहे सर, त्याच्याबद्दल नाही. पण आता हे ऍप्लिकेशन त्यांचं असल्यामुळे त्यांनी केलेलं आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये आम्ही किंवा तुम्ही कुठलीही छेडछाड करू शकत नाही, कारण ते ऍप्लिकेशन आपण बनवलेलं नाही. 2019 पासून आमच्या परवानाधारकांनी याबाबतच नाही राज्यामध्ये कुठल्याही तुमच्या मशीनला कशाच प्रकारची छेडछाड केलेली नाही, कधीच केलेली नाही. तुम्ही सगळं वापरलाय, तुम्ही सगळं वापरायलाय, ठीक आहे वापरत मी, परंतु तसं करायचं असेल तर याच्या अगोदरच आम्हाला तकलीफ होती तर आमच्या दुकानात मशीन फुटबॉल सारखे फोडून टाकले असते, पण आम्ही तसं केलेलं नाहीये. एक सुद्धा 55,000 रेशन दुकानदारी या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. या काय परवानाधारकाने तुमच्या मशीनला छेडछाड केली नाही किंवा अपमानित म्हणून त्याची फोडतोड सुद्धा केलेली नाही. जे सहन केलं ते आम्ही सहन केलेले. त्याच्यापुरतं मी तुम्हाला सांगतो, आम्ही सहन केल्यापेक्षा दुकानदारापेक्षा ह्या मशीनमुळे दुकानदाराला जो त्रास होता, दुकानदाराला काहीच त्रास नाही, सगळ्यात जास्त त्रास भोगला कोणी सांगतो तुम्हाला, ग्राहकाने आणि सप्लाय इन्स्पेक्टर आणि तहसीलदार यांनी भोगलेला आहे. तो त्रास कसा भोगलेला आहे? कंप्लेंट कुठे जाते, आम्ही कोणी जर आमच्या बाबतीत तक्रार कुठे होती, तहसीलदार बरोबर आहे, असो किंवा कोर्टात तुमचं जे मंत्रालय आहे. आज ह्या मशीनमुळे तक्रारी वाढल्या आणि याच मशीनच्या तक्रारी वाढल्यामुळे सगळ्यात जास्त त्रास जो आहे तो प्रशासनाला सुद्धा झालेला आहे. बरोबर आहे की असं झालेलं नाही का? तुम्ही सुखात होते का?
विचारून घ्या, सप्लाय इन्स्पेक्टर म्हणजे तुटफुट कोणीतरी कागद घ्यायचा, अप्लिकेशन त्याचं येलेलं तक्रार आली म्हणून चालले भोळीच्या दुकानावर, चालले वाळकेच्या दुकानावर. याच्यामध्ये आम्हाला म्हणजे वैताग आलेला. दुकानदार आहे जनतेचा आणि शासनाचा दुकानदार हा मधला दुवा आहे. जेवढ्या जबाबदाऱ्या त्यांच्या आहेत आमच्या मार्फत फक्त गरीब लोकांपर्यंत ती योजना पटवून खाली करण्यात द्यायची जबाबदारी. आमची इच्छा एवढी होती की तुम्ही पारदर्शकता पहिलं करा आणि पारदर्शकता आम्हालाही द्या, आमच्याकडनं ग्राहकाला करा. पूर्वीचा काळ तो वेगळा होता मॅन्युअल पद्धत. कोरोना काळामध्ये एवढी मॅन्युअल पद्धत चालली. ग्रीन पट्टा घ्या किंवा कॉलन्या घ्या किंवा कुठे ग्रामीण भाग घ्या, या काही काळधारकीची तक्रार नव्हती. का नव्हती? कारण ते मॅन्युअल पद्धत होती. एक सुद्धा तक्रार नाही. तक्रारी वाढल्या, जे दुखी दिली ह्या ही पोल्युशन वगैरे. एकटा औरंगाबादची गोष्ट करत नाही, मी पुरा महाराष्ट्रात सांगतो. तुम्हाला माहिती आहे नांदेड मध्ये दुकानदार दगडफेक महिलांनी केली. आपने तुम्हारे न्यूजपेपर में दगडफेक झाली. वाशिमला एका दुकानदाराला जाळलं कशामुळे? तुमचं मशीन सुधार राहते पण त्याच्यात पारदर्शक किती सुधार तुम्ही करताय हे सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे, तुमच्याकडे ते मशीन तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला काय सुधारणा करायच्या हे तुमच्या मनामध्ये आलेले आहे, तुमची इच्छा आहे. परंतु माझी अशी विनंती आहे तुम्ही कंपनीला हे सजेस्ट कधी आणि किती दिवसात करा. कारण की हे लगेच आम्ही आहे डिक्लेअर करा. मी ते सुद्धा डिक्लेअर करा, जबाबदारी डिक्लेअर करा. जामीन आहे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत ओटीपीचा फॉर्म घेऊ शकतो. कारण तुमच्याकडून बराच डेटा तुमच्याकडे ट्रान्सफर केला जातो. जसे की नवीन आर्थिक चेंजेस झालेले आहेत किंवा नवीन जोडलेले आहेत. त्याच्यामुळे 15 तारखेला ओटीपीला फॉर्म येतो, तो सरळ होऊन येतो. आपल्याला ओटीपी सिस्टम 15 तारखेनंतर येत असतं, तुम्हाला माहिती आहे सगळं. ती महिन्याच्या शेवटपर्यंत राहते. ओटीपी ज्यावेळेस स्कॅनर देण्याचं कारणच ते ओटीपी बंद होत नाही, फक्त सर्वांनी त्याची रिक्वेस्ट येत नाही. त्याच्यावर तुम्हाला वाटतं बंद नाही. या बाबतीत आमच्या कंपनीला ही विनंती आहे, तुम्ही ओटीपीच्या बाबतीत तुम्ही 15 तारखेपर्यंत म्हणता ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही कॅलेंडर तयार करा. 25 ते 30 तारखेपर्यंत ओटीपी चालू राहील किंवा 20 ते 25 तारखेपर्यंत ओटीपी चालू राहील. म्हणजे आम्हाला ग्राहकाला सांगता येतो की बाबा रे तुझं कंपनी येतो म्हणून बाबा येत नाही, तू ओटीपी झाले धन्य तुला भेटू शकतो. तू एकच काम कर, 15 ते 20 तारीख किंवा 10 ते 15 तारीख किंवा तुमची जी अडचण असेल तुम्हाला लास्टला तुम्ही 20 ते 25 तारीख किंवा 25 ते 30 तारखेपर्यंत तुम्ही करा. हे नाही आपण नाही म्हणत आम्ही 10 तारखेला उघडतो. आम्हाला हे आपण नाही म्हणत आम्ही 10 तारखेला उघडतो. आमची इच्छा अशी आहे की दुकान हे आमचे 1 तारखेला सकाळी सुरू व्हायला पाहिजे. आमची इच्छा आहे आणि 1 तारखेला सुरू 30 तारखेला कोणत्याही परिस्थितीत क्लोज व्हायला पाहिजे. वाटे पूर्ण होत नाही ना सर, त्यासाठी कशामुळे होत नाही? तुम्ही मशीन चालू कधी करता? 10 तारखेला. सर डेटा आम्ही टाकत नाही. सॉरी, तुम्ही म्हणल्यापेक्षा प्रशासन त्यांचा आहे आणि दिवस का वाढून दिले जातात. कारण का समजा औरंगाबादचं झालं 30 तारखेला, तर बाकी जे जिल्हे आहेत त्यांचं झालं हे आपण सांगू शकत नाही. ज्या जिल्ह्याचं होत नाही ते रिक्वेस्ट करतात की आम्हाला अजून 2 दिवस द्या, 2 दिवसामध्ये आम्ही जे ट्रान्झॅक्शन आहे उपस्थित केलं ना की या का जिल्ह्याचं होतं दुसऱ्या जिल्ह्याचं, त्याच्या बाबतीमध्ये माझं स्वतःचा सुनील भांगे साहेबांची मिटिंग झाली 3 महिन्यापूर्वी आचारसंहिता लागायच्या अगोदर. आम्ही त्यांना म्हटले हे सिस्टम तुम्ही पूर्ण बंद करा, टोटली बंद करा. एक तर तुम्ही ओटीपीचा जो ऑप्शन होता तुम्ही बंद करून टाकलेला. आमचं ओटीपी बंद झाल्यामुळे किंवा आमच्या 4 ते 5% लाभार्थी ट्रान्झॅक्शन कमी झालेले. बरोबर आहे का रे? ओटीपी झाल्यामुळे तुमचे ट्रान्झॅक्शन कमी झाले का नाही? महत्वाची गोष्ट याच्यामध्ये स्वतः प्रधान सचिवांनी हे मान्य केलं की आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हा धंदा करायचा असेल. मला साहेब धंदाची सेवा म्हणा, ही सेवा आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या आदेश करावी. त्याच्यात काय सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये काय माहिती का, कोणत्याही परिस्थितीत पूर्ण भारतामध्ये 7 तारीख हा अन्न सुरक्षा दिवस साजरा झालाच पाहिजे. हे मी नाही म्हणत, तुम्ही नाही म्हणत, हे सुप्रीम कोर्ट म्हणतंय. काय म्हणते सुप्रीम कोर्ट? तर ही गोष्ट कशी माहिती का, 7 तारखेला अन्न सुरक्षा कायदा आपल्याला साजरा करायचा, हे सुप्रीम कोर्टाने का मान्य केलं? जो फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 लागू झाला त्याच्यामध्ये अशा विषय आलेले
आणि त्या फूड सिक्युरिटी ऍक्टच्या नुसार हे तुमचे मशीन चाललेले आहे, परंतु मशीन मध्ये त्या फूड सिक्युरिटी ऍक्ट प्रमाणे सवलती सुविधा पाहिजे होत्या हे गुन्हेगार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये त्या फूड सिक्युरिटी ऍक्टला छेडछाड करू शकत नाही. हा फूड सिक्युरिटी ऍक्ट सुप्रीम कोर्टाचा मुद्दा तुमच्या दुकानात सुप्रीम कोर्टात लावलेला आहे, ऑर्डर आहे आमच्या दुकानात, त्याप्रमाणे आपलं होतच आहे. तुमचा प्रश्न की ते नियंत्रण देत नाही, नियंत्रण दिल्यामुळे पुढे आम्हाला दुकानदारांना किंवा कंपनीला 20 दिवस मिळतात सेवा देण्यासाठी, त्या 20 दिवस तुम्हाला कमी पडतात आणि आम्हाला कमी पडतात. तो तुमचा मुद्दा मी सेपरेट केले ते तुमचं 1 मेच्या नंतर म्हणजे पुढच्या महिन्याच्या नंतर थोडक्यात असं समजा इलेक्शन संपल्याच्या नंतर त्या गोष्टी शासनाने मान्य केल्या. तुमच्याकडनं अपेक्षा आम्हाला एवढीच, एका मध्ये 4 वस्तू संध्याकाळी आम्ही बंद करतो, आम्हाला कळायला पाहिजे की किती क्विंटल गहू विकला, किती क्विंटल तांदूळ विकला, किती शिल्लक आहे. ह्या किमान ह्या 2 गोष्टी जर तुम्ही क्लिअर केल्या तर डोक्या वस्तूवर आमचं कमरे होईल असं आम्ही समजतो. तुमची कंपनीने तुम्हाला काय मार्गदर्शन दिलं ते तेवढं तर सांगा. रेकॉर्ड याच्यामध्ये आहे, पण तुम्ही जे मॅन्युअल रेकॉर्ड बद्दल मला म्हणताय तर ते रेकॉर्ड आम्ही तुम्हाला सांगितलेलं नाही, त्यांनी सांगितलेलं नाही. जर तुमचं असं मत आहे की या मशीन मध्ये स्टॉक शिल्लक दाखवणार, सकाळी आम्ही 8 वाजेला ऑपरेट मशीन करणार, 8 वाजेपर्यंत तर संध्याकाळपर्यंत आम्ही जे काही धान्य विकलं त्याच्यात नंबर दाखवणार आहे. ओके, ट्रान्झॅक्शन दाखवणार, ट्रान्झॅक्शन दाखवणार म्हणजे किलो मध्ये किती किलो विकले दाखवणार. ओके, त्याच्यामध्ये संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही 100 क्विंटल मधून जर 50 क्विंटल विकले तर 50 क्विंटल स्टॉक ते शिल्लक दाखवणार, ते दाखवणार. ओके, नंबर 3, याच्यानंतर विक्री करत असताना तुमचा जो मेमो त्याच्यामध्ये ते लेजर मध्ये येणार आहे, अल्फाबेटिक तुमची येणार आहे ना, का नाही येणार आहे? तिथं तुमचा स्टॉक किती विकले हे येणार आहे का याच्यात? येणार आहे का याच्यात? नाही, तुम्ही तुमच्यावर घेऊ नका, हे पत्रकार आहे बरं का, हा, कारण की तुमच्यावर घेऊ नका, तुम्ही कंपनी सर्वट आहात. कारण की माझ्याकडनं कोणाला अन्याय अत्याचार होता कामा नाही, कारण की मी अन्न खाणारा माणूस आहे, म्हणून तुम्ही तुमच्या याच्यावर तुम्ही घेऊ नका, जे सत्याचं तेच तुम्ही इथं करा. म्हणून मला तुम्हाला विचारायचं की जर तुमचं सेल रजिस्टर, स्टॉक रजिस्टर, विक्री रजिस्टर याच्यामध्ये नमूद असेल हे तुम्ही कबूल करता, बरोबर आहे. आता SSI यांचं असं म्हणणं की ह्या मशीनमध्ये स्टॉक पण आहे, विक्री पण आहे, शिल्लक पण आहे. मग तुम्ही प्रशासनाच्या वतीनं आमच्या दुकानदाराला परत तुम्ही रेकॉर्ड मागणार का? किंवा दुकानदाराच्या बाबतीमध्ये कोणी एखादा माहितीच्या अधिकारामध्ये जर कोणी आलं तर त्याचं काय करणं हे तुम्ही उत्तर सांगा. कोण म्हणजे जमले बघा कार्यक्रम तहसीलदार साहेब साहेबांनी बरोबर माहिती, कारण हे यांच्या अधिकारात नाही, हे यांच्या अधिकारात नाही, ते बोलू शकत नाही. अत्यंत उत्साह संपले इन्स्पेक्टर हे आपण उत्तर देऊ शकत नाही, कारण यांचं मार्गदर्शन आम्हाला सत्यतच असते. म्हणून टाळ्यासाठी व्हायला लागतं की हे जो मार्गदर्शन आम्हाला तंतोतंत सत्य असतं असेल, म्हणजे याचं उत्तर हे देऊ शकत नाही आणि हे पण देऊ शकत नाही. तहसीलदार साहेब म्हणजे फक्त प्रशासन. नंबर 2, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की याचा स्टॉक पण आहे, सेल पण आहे, विक्री पण आहे, तुमच्या कंपनीने तुम्हाला सांगितलेले असं तुमचं मत आहे. आम्ही हाच मुद्दा घेऊन आम्ही प्रशासनाला आम्ही निवेदन करणार, बरोबर आहे. यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण शासनाला निवेदन करू, पण कंपनीने असं इष्टमत दिलेले की आता याच्या पुढे दुकानदाराला कुठल्या प्रकारचे रेकॉर्ड ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही. मॅन्युअल रेकॉर्ड त्याच्याबद्दल रेकॉर्डचं असं आहे, कंपनी मशीनमध्ये कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड राहत नाही. हे जे सर्व रेकॉर्ड आहे तुम्ही जेव्हा तुमचा ID आणि पासवर्ड लागता तेव्हा सर्व्हर वरून येतो, मशीनमध्ये नसतो. सांगण्याचा उद्देश हा आहे. आता तुम्ही म्हणाल तुमची मशीन दाखवत नाही, कुठला पण रेकॉर्ड तुम्ही देत असाल, स्टॉक आहे, सेल रजिस्टर आहे, ते सगळे रेकॉर्ड NIC वरून म्हणजे तुमच्या सर्व्हरवरून ते डाउनलोड होतात आणि तुम्हाला मशीनमध्ये दाखवतात. मशीन फक्त ट्रान्झॅक्शन करण्याचं काम करते. तुम्ही ज्या लाभधारकाला धान्य द्यायचा त्याचे जेवढे गहू आहे, तांदूळ आहे ते सर्व सर्व्हरवरून येतात, मशीनमध्ये काहीही नसतं. याचं म्हणणं आहे की फक्त विक्री करून ते त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. येण्याची जो आपण रेकॉर्ड बांधण्याचा सर्वप्रथम येतो, म्हणजे आपण अपेक्षा ही होती की संध्याकाळी आपण विक्री केल्यानंतर आपल्याला कळत होते
की आपल्या दुकानामध्ये स्टॉक एवढा शिल्लक आहे, एवढा आम्ही विक्री केला, पण तसं त्याच्यात ते नाही म्हणताय. मग तुम्ही कसं नाही बोला, मग तेच असतं. नाही सर्व्हर वरून येणार, मशीन मध्ये नसतं ते, असं म्हटलं मी तुम्हाला जे पाहिजे मॉनिटर आहे. साधा प्रश्न आहे, एकदम साधा आणि सरळ मराठीमध्ये प्रश्न आहे. हे बघा, प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, मशीन ज्यावेळेस शासनाने दिलं त्यावेळेस स्पष्ट आम्हाला क्लिअर सांगण्यात आलेलं होतं की राशन दुकानदार हा कोण आहे हे मशीन सांगेल, राशन दुकानदाराने किती नियंत्रण प्राप्त केलं ते मशीन सांगेल, त्यात या मशीनच्या आधारे परवानाधारकांनी किती गहू तांदूळ विकला ते मशीन सांगेल, आणि विक्री केल्याच्या नंतर त्या दुकानामध्ये किती स्टॉक शिल्लक राहतो ते पण मशीनच सांगेल. मग असं माझा साधा प्रश्न तुम्हाला, कारण की आमची जी पिळवणूक आहे ना, तुम्ही जे बोललात ते सर्व मशीनच दाखवणार. मग मी तेच म्हणतो ना, आम्ही काय बोलतो कधी दाखवणार जेव्हा तुमची मशीन तुम्हाला तेच म्हणतो, त्याच्यामध्ये ही सिस्टम असेल तर तुमचं स्वागत करायला वाटत नाही ना. मग आहे का त्याच्यामध्ये सर्व दुकानदार बंधू, सर्व कर्मचारी, अधिकारी स्टाफ, या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मला एकच विनंती आहे की अगोदरची जी मशीन होती आपली आणि ही नवीन तुम्ही मशीन जाता, यामध्ये फरक काय? जो अगोदर त्रास होत होता सगळ्या दुकानदारांना, तो या मशीन होणार आहे का नाही? थोडक्यामध्ये आम्हाला असं सांगा की अगोदरच्या मशीन मध्ये हे तुम्हाला होतं, हे नव्हतं, हा त्रास होता, आणि या मशीन नुसार हा तुमचा सगळा त्रास बंद होणार आहे, एवढं सांगा, बाकी काय. आता ही जी मशीन आपण नवीन देत आहोत तुम्हाला, त्याच्यामध्ये आपण 2-3 गोष्टी बदलल्या आहेत. पहिली मशीन आपली 3G वर चालायची, आता ही मशीन 4G वर चालणार आहे. त्याच्यामध्ये आपण 2 सिम कार्ड देत आहोत, जिओ आणि वोडाफोन. जर समजा दोन्हीचा पण नेटवर्क नसेल तर ते सिम कार्ड तुम्हाला बदली करून देण्यात येईल. अँटिना आपण पहिला मोठा देत होतो, तो आता छोटा देतो. हा पण 4Gचाच अँटिना आहे. वायफाय आहे तेच आहे, वायफाय पाहायला 4G लावा, 5G लावा, जे लावायचं ते लावा. सिम कार्ड दिले नसेल आम्ही, पहिले कसं सिम कार्ड मध्ये 3G होतं, आपल्याला नेट स्लो चालू होतं, म्हणून आपण आता 4Gचं नेटवर्क दिलं. ऐसी लिंक है ना, एका जणांनी पावती तुम्ही थंबद्वारे ओटीपी कशी काढता, एका जणांनी कोणी उठून सांगा, तुम्हाला एक क्लिअर होईल की कसं वापरायचं. त्याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे, पहिला काय येतो ओटीपी द्वारे, दुसरा येतो स्कॅनर द्वारे, आणि तिसरा ऑप्शन असतो थंबद्वारे. तर मधलं तुम्हाला ऑप्शन आहे स्कॅनर जर वापरायचं असेल हे स्कॅनर वापरायचं, ठीक आहे. याच्यासाठी एक प्रोसेस आहे. तुम्ही जे सांगितलं की हे RD ग्रीन झाल्यानंतर त्यानंतर त्यांनी स्कॅन करायचं, करेक्ट? RD ग्रीन झाल्यानंतर त्यांनी ऑप्शन यूज करायचं ना. येस येस. आता RD साठी वेगळा ऑप्शन आलाय. कुठला ऑप्शन आहे? स्टेप बाय स्टेप तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगा. स्टेप बाय स्टेप नेटवर्क दिसते, नेटवर्क गोल चिन्ह दिसते सर्वांना. जसं RD ग्रीन होतो तसं ते सिम्बॉल पण ग्रीन झाला पाहिजे लावल्यानंतर, तरी तुम्ही ही वस्तू वापरू शकता. आणि सर्वांना लक्ष अजून काय विचारायचं विचारू, काय वेगळं दिसते तुम्हाला अजून सांगा. एकदा दोन्ही ग्रीन झाल्यानंतर पुन्हा लक्षात घ्या, पहिल्यांदा तुमच्याकडे 100 लाभार्थी आहेत, त्यांचे नाम किती येत नाही तुम्ही आता सांगू शकता. वाटप होत आहे, बरोबर आहे. त्या व्यक्तीला तुमच्या विषयी आहे लाभ केल्यानंतर मी तुम्ही घेऊ शकता, याचा काय विषय नाही. रिअल केस मध्ये वापरण्याचा विषय आहे, जेव्हा OTP किंवा ते चालत नसतं
त्या केसमध्ये एकदा बॅटरी चार्ज झाल्यानंतर किती वेळ सर्व्हिस येते? बघा 6 ते 7 तास करू शकते. बॅटरी आहे ज्यावेळेस 50% खाली बॅटरी चार्ज असेल त्यावेळेस तुम्ही 4 ते 5 तास बॅटरी चार्ज करावी. 6 ते 7 तास बॅकअप भेटून जाईल. ते बी दाखवून देईल मशीन. नाही त्याच्यावर पर्सेंटेजचं तिकीट दिलेलं नाहीये. तुम्हाला सध्या ते वाटपाचं ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये फक्त आयकॉन दिसतो. बरोबर आहे. हमारा जो कमीशन गवर्नमेंट की तरफ बाकी है कब से और काय का, ये 2013 अक्टूबर 2023 अक्टूबर 2023 तक हमने शासन के नियमावली से गेहूं चावल अन्न धान्य लाभार्थी को दिया हुआ है. उनका जो कमीशन जो बनता है पर क्विंटल 150 रुपए आज तक दिया नहीं. ये सिर्फ प्रॉब्लम आपने औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर डिस्ट्रिक्ट के अंदर हो चुका है. ये छत्रपति संभाजीनगर जिले के अंदर 1813 रेशन दुकान कार्यरत और सिटी के अंदर 199 दुकान कार्यरत है. इनके द्वारा अपना जो हमारा जो कमीशन आता है करोड़ों रुपए के अंदर अक्टूबर 2023 से तो मार्च 2023 तक, मतलब अभी अप्रैल में खत्म होने आया हुआ है. अभी अप्रैल का हम महीना छोड़ देंगे क्योंकि अभी उसको 10-12 दिन बाकी है. तो हमारा 6 महीने का कमीशन इनके तरफ बाकी है. और ये में जो डिमांड है आचार संहिता लगने से पहले एफडीओ कार्यालय से, तहसील कार्यालय से, जिला पुरवठा कार्यालय से, जिलाधिकारी कार्यालय से, मंत्रालय तक हमें डिमांड करी सब मेरे पास पहुंचा है उनकी. लेकिन एक भी दुकानदार को कमीशन न मिलने से दुकानदारों को 6 महीने का लाइट बिल थका हुआ है. थकलेलं का लाईट बिल? प्रत्येक दुकानदारी जागेचं भाडं थकले तुमचं? हातवाला किती जण थकलेले? लाईट बिल थकलेले आहे आणि जागेचं भाडं थकलेलं आहे. किती लोकांना शुगर हातवर करा. तुला औषध उपचारासाठी पैसे आहे का रे? त्याला शुगर पाहिजे औषध उपचारासाठी त्याला पैसे पाहून घ्या तमाशा. तुला मेडिकल मधून उधार सामान घेतलेले समोर तुझा पेशंट आमचा उपस्थित आहे. म्हणून आमच्या जे कमिशन शासनाला बाकी आहे त्याच्यासाठी मी काल कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेले आहे. कारण की आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला मुख्यमंत्र्याला निवेदन देतात नाही किंवा पालकमंत्र्याला देतात नाही किंवा प्रोडक्शन देतात नाही. परंतु त्यांच्या खात्याचे जे अवर सचिव आहेत ते प्रधान सचिव आहेत त्यांना आम्ही निवेदन काल कलेक्टर मार्फत रवाना केलेलं आहे. सचिव आनंद नागरिक पुरवठा विद्युत सलाहकार सचिव हमारे जो फैले, क्योंकि आप तुम बोलेंगे कि महाराष्ट्र के अंदर बाकी डिस्ट्रिक्ट को मिल गया, सिर्फ ये क्या अपने छत्रपति संभाजीनगर डिस्ट्रिक्ट कैसा वापस है? उसका कारण एक ही बताता हूँ मैं, क्योंकि हमारे जिला पुरवठा अधिकारी तो 2 बार ट्रांसफर हुआ. जो भी उनकी जो शासन के तरफ से उनके जो ऑर्डर निकल गए थे वो 2 भी जिला पुरवठाधिकारी कायम स्वरूप यहाँ न रहने की वजह से ये प्रॉब्लम हुआ है. लेकिन हमारी डिमांड ये पहले से आचार संहिता लगने से पहले उनके पास थी. अभी आने वाले हमारे पास फुलारी साहब जो नए जिला पुरवठा अधिकारी आए उनका तो मैं स्वागत ही करूंगा. उसका कारण है स्वागत करने का, उन्होंने आने के बाद में उन्होंने 72 घंटे के अंदर हमारी जो डिमांड थी कमीशन को जो रुका है अक्टूबर 2023 से तो पूरा मार्च तक उन्होंने पूरी फाइल कंप्लीट करके 72 घंटे के अंदर वो फुलारी साहब ने फाइल कंप्लीट करके मंत्रालय में पुरवठा मंत्रालय के अंदर उस सेक्शन के अंदर भेजी हुई. लेकिन उन्होंने वहाँ पे गोलकर और मानकापी मैडम इनको भी बोल के और प्रधान सचिव भांगे साहब ने वो फाइल कंप्लीट करके वित्त आयोग मैंने फाइनेंस डिपार्टमेंट को भेजी हुई. हमारी फाइल ये फाइनेंस डिपार्टमेंट के अंदर आज घड़ी वहाँ पे प्रूफ भी हुई. हमारा ये कहना है कि 8 दिन के अंदर इन्होंने हमारे पैसे जो 6 महीने के 8 दिन के अंदर हमारे दुकानदार के खाते का ऊपर जमा करा तो उनका स्वागत करेंगे. अगर नहीं किया 8 दिन के अंदर आने वाले 13 मई 2024 को जो तुम्हारा एमपी का इलेक्शन यहाँ लोकसभा के इलेक्शन होने जा रहा है उसके ऊपर हम बहिष्कार डालने को कोशिश जरूर करेंगे. ये हमारा है ना, बरोबर है? बहिष्कार टाकणार. किती लोकांना त्याचे तुम्हाला पैसे नहीं भेटले तर तुम्ही त्या मतदान करणार आणि हात वर का. ये पूरे दुकानदार उसके कुटुंब के साथ एक आदमी हाथ ऊपर नहीं करा उसको शायद उसको मतदान करने वो पैसे वाला समझ के छोड़ दो. लेकिन बाकी सबके सबको पैसे की जरूरत है. तो वो भाई स्वस्थ हो
कि भाई हमारे पैसे अगर 8 दिन के, हम 8 दिन की सहूलत देते प्रशासनिक अधिकारी को, क्योंकि दोनों डिपार्टमेंट के, महसूल डिपार्टमेंट और पुराने डिपार्टमेंट से हमारी पूरी फाइल कंप्लीट करके फाइनेंस डिपार्टमेंट अंदर रखी हुई है। 8 दिन की हम उनको मोहलत देंगे। नहीं, आने वाले 13 मई 2023 को मैं, मेरा पराधारक और उसका कुटुंब ये मतदान नहीं करेगा। मतलब हम सोचेंगे मतदान करना नहीं करना, हम उसके लिए अलग से और एक बार सोचेंगे, लेकिन 8 दिन की मोहलत हम जरूर सरकार को देना चाहते हैं।